माझं नाव केतकी देशपांडे आहे आणि आपण परवापासून इतिहास या विषयामधला BHI 145 या कोर्सवर या विषयावर चर्चा करत आहोत. तर BHI 145 या अभ्यासक्रमाचं शीर्षक म्हणजे युरोपियन इतिहासाचे काही पैलू 1789 ते 1945 या काळामध्ये. तर आपण आज तिसरा आणि चौथा युनिट बघणार आहोत. तर तिसरा युनिट आहे आधुनिक फ्रेंच राज्याची निर्मिती आणि चौथा युनिट आहे बौद्धिक कल. तर आपण युनिट 3 तिसऱ्या युनिट पासून सुरू करतो आहोत. तर तिसरा युनिट म्हणजे आधुनिक फ्रेंच राज्याची निर्मिती. तर क्रांतीपूर्व काळात कोणत्याही वैधानिक तपासणीच्या अनुपस्थितीत फ्रान्समध्ये विकसित झालेले केंद्रीकृत निरंकुशतावाद निरंकुशतावाद म्हणजे फ्रेंच रेव्होल्युशन किंवा फ्रेंच क्रांती असं म्हटलं जाईल. तर राष्ट्रीय विधानसभेने ते कसे उद्ध्वस्त केले ते देखील आपण पाहिले आहे. आणि आता या क्रांतीनंतरच आधुनिक फ्रेंच राज्याची निर्मिती झाली आणि ती आता आपण बघणार आहोत कशी झाली. तर थोड्या विश्रांतीनंतर जॅकोबिन प्रजासत्ताक आणि नेपोलियन बोनापार्ट यांच्या अंतर्गत प्रशासकीय केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू राहिली आणि काही संस्थानात्मक बदल सुरू झाले जे नंतर परत केले जाऊ शकले नाहीत किंवा त्यांनी सुरुवात करून दिली आधुनिक राज्य निर्मितीला. संस्थानात्मक बदल सुरू झाले. हे जॅकोबिन प्रजासत्ताक आणि नेपोलियन बोनापार्ट यांच्या अंतर्गत प्रशासकीय केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू राहिली. तर संस्थात्मक बदल असे होते की युनिव्हर्सल लीगल कोड, मग राष्ट्रवादी विचारांचा प्रसार आणि सैन्यासाठी सैनिक म्हणून फ्रेंच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर भरती. म्हणजे युनिव्हर्सल लीगल कोड म्हणजे सगळ्या जगाला जे लागू होईल ती कायदे व्यवस्था आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रसार, नॅशनलिस्ट विचार आणि त्याचा प्रसार म्हणजे, आणि सैन्यासाठी सैनिक म्हणून फ्रेंच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर भरती. तर मग हा जो हे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार जो आहे त्याच्यातला हा पहिला भाग आहे. आणि सैन्यासाठी सैनिक म्हणून फ्रेंच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर भरती म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जे सगळे म्हणजे जर्मनीच्या सैन्यामध्ये जे भरती झाले किंवा करून घेतले त्याची सुरुवात इकडनं झाली होती. तर सैन्यासाठी सैनिक म्हणून सगळे नागरिक फ्रेंच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर भरती. मग रोमन कॅथॉलिक चर्च सह समेट म्हणजे एक अग्रीमेंट असं म्हणता येईल. तर ते रोमन कॅथॉलिक चर्च बरोबर. आणि थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक मजबूत नोकरशाही संरचनेची निर्मिती. म्हणजे मजबूत नोकरशाही म्हणजे ब्युरोक्रेसी म्हणता येईल. जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खाली ब्युरोक्रेसी ची निर्मिती. तर थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक मजबूत नोकरशाही संरचनेची निर्मिती. आणि उच्च शिक्षणाचे अतुलनीय केंद्रीकरण. म्हणजे उच्च शिक्षणाचे अतुलनीय केंद्रीकरण म्हणजे सगळ्यांना एकच अभ्यास, सगळ्या वर्गांना नाही, प्रत्येक वर्गाला वेगळा अभ्यास आणि त्या प्रत्येक वर्गाला सगळा एकच अभ्यास असं. म्हणजे आता
फ्रान्सची अजून एक वेगळं शहर आणि पॅरिस असं. तर मग पॅरिसचा वेगळा अभ्यासक्रम आणि नंतर वेगळ्या शहराचा वेगळा अभ्यासक्रम असं नाही. तर मग ते फ्रान्समध्ये सगळ्या शहरांमधील सगळ्या राज्य आणि शहरांमधील एकच अभ्यासक्रम. तर उच्च शिक्षणाचे अतुलनीय केंद्रीकरण, त्याला केंद्रीकरण म्हणतात. तर उच्च शिक्षणाचे अतुलनीय केंद्रीकरण या पायऱ्यांमुळे फ्रान्सचे आधुनिक राष्ट्रात रूपांतर झाले. जे हे टप्पे आहेत, ते टप्पे म्हणण्यापेक्षा या प्रक्रिया आहेत. तर युनिव्हर्सल लीगल कोड, कायदेशीर जो कायदा लागू होतो तो, आणि तो सगळ्या जगावर कायदा लागू होतो. तर युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या जगाला. युनिव्हर्सल लीगल कोड, राष्ट्रवादी विचारांचा प्रसार, नॅशनलिस्ट विचार आणि त्याचा प्रमोशन किंवा प्रसार. तर मग राष्ट्रवादी विचारांचा प्रसार कशामुळे झाला? तर सैन्यासाठी सैनिक म्हणून फ्रेंच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर भरती, मग रोमन कॅथॉलिक चर्च समिट किंवा अग्रीमेंट, थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक मजबूत नोकरशाही संरचनेची निर्मिती, ब्युरोक्रेसी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खालची ब्युरोक्रेसी. मग उच्च शिक्षणाचे अतुलनीय केंद्रीकरण, म्हणजे उच्च शिक्षणाचे अतुलनीय केंद्रीकरण याच्यातून तो हा राष्ट्रवादी विचार जो आहे तो त्याचा प्रसार जास्त होतो. म्हणून मग उच्च शिक्षणाचे अतुलनीय केंद्रीकरण. राष्ट्रीय विचाराचा प्रसार कसा करता येईल? तर उच्च शिक्षणाचे केंद्रीकरण करून, म्हणजे सगळ्या वर्गांचा, उच्च शिक्षणामधील सगळ्या वर्गांचा एकच अभ्यासक्रम असं. तर या पायऱ्यांमुळे फ्रान्सचे आधुनिक राष्ट्रात रूपांतर झाले. या सुधारणा जवळून पाहिल्या गेल्या आणि नंतर जगभरातील मोठ्या संख्येने देशांनी स्वीकारल्या. निरपेक्षतेच्या उदयाचे कारणे होती. तर निरपेक्षतेच्या उदयाची दोन कारणे कोणती? तर म्हणजे निरपेक्ष केला त्याचं म्हणजे अपोजिशन किंवा निरपेक्षतेच्या उदयाची दोन कारणे. तर प्राचीन राजवटीत आणि निरंकुश राज्याने दुहेरी चारित्र्य विकसित केले. म्हणजे केंद्रीकरण आपण म्हणतो, तर मग ते केंद्रीकरण का करायची गरज पडली? तर प्राचीन राजवटी आणि निरंकुश राज्याने दुहेरी चारित्र्य विकसित केले. उत्पादनाच्या संबंधात याने वर्गासारखी भूमिका विकसित केली. उत्पादनाच्या संबंधात याने वर्गासारखी भूमिका विकसित केली. हे इतके होते की ते सामंत शासक वर्गाच्या विविध घटकांशी शेतकरी आणि कृषी उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पर्धा करत होते. दुसरे म्हणजे हे एक कारण झाले. काय कारण? प्राचीन राजवटीत निरंकुश राजाने दुहेरी चारित्र्य विकसित केले आणि उत्पादनाच्या संबंधात याने वर्गासारखी भूमिका विकसित केली. हे इतके होते की ते सामंत शासक वर्गाच्या विविध घटकांशी शेतकरी आणि कृषी उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पर्धा करत होते. आणि दुसरे कारण म्हणजे राज्याला संपत्तीच्या संचयनाचा फायदा झाला. सामाजिक प्रगतीच्या प्रक्रियेत तो गुंतला होता. तर क्रांतिकारी कालखंडात प्रशासकीय पुनर्रचनेची उद्दिष्टे काय होती? राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी पारंपरिक रचनेच्या जागी नवीन रचना करणे हे प्रशासकीय पुनर्रचनेचे मुख्य उद्दिष्ट होते. हे राष्ट्रीय एकात्मता हे एक उद्दिष्ट होतं आणि राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी पारंपरिक रचनेच्या ऐवजी प्रशासकीय पुनर्रचनेची गरज होती.
तर मुख्य उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय एकात्मता किंवा नॅशनलिझम आपण असं म्हणतो. नॅशनलिझम किंवा नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मता. स्थानिक प्रशासनाची नवीन प्रणाली तात्काळ आवश्यक होती. लोकल ॲडमिनिस्ट्रेशन, स्थानिक प्रशासनाची नवीन प्रणाली तात्काळ आवश्यक होती. हे अन्न वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या इतर बाबींसाठी देखील इष्ट होते. तर म्हणजे स्थानिक प्रशासनाची आवश्यकता होती किंवा लोकल ॲडमिनिस्ट्रेशनची. तर मग ती कशासाठी? ते अन्न वितरण व्यवस्थापित, फूड डिस्ट्रीब्युशन, अन्न वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आणि म्हणजे फक्त अन्न वितरण असंच नाही, तर म्हणजे एक समाज जो व्यवस्थित चालत असतो, तर मग सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या इतर बाबींसाठी देखील इष्ट होते. काय? तर स्थानिक प्रशासन. तर नेपोलियनच्या देशांतर्गत उपायांनी एका मजबूत केंद्रीकृत सरकारच्या अंतर्गत फ्रान्सची संपूर्ण पुनर्रचना केली. हे आपण असं आता आपल्याला म्हणता येईल की फ्रान्सचं केंद्रीकृत सरकार किंवा फ्रान्सची पुनर्रचना ते नेपोलियन बोनापार्टने केली. तर नेपोलियनच्या देशांतर्गत उपायांनी एका मजबूत केंद्रीकृत सरकारच्या अंतर्गत फ्रान्सची संपूर्ण पुनर्रचना केली. ते शांतता आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी होते. शांतता आणि सुव्यवस्था. तर एक्झिक्युटिव्ह पॉवरचा पॅटर्न एका अधिकाऱ्याने पदांमधून खालच्या दिशेने पसरवला होता आणि निवडणुकांदरम्यान वरच्या दिशेने जात नव्हता. म्हणजे आधीचे प्रशासन कसे होते, तर एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे कामं करून घेणे. तर हे सध्या कंपन्यांमध्ये पण CEO अशी एक पोस्ट असते, तर मग ती चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर मग तो एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय असतो, कोण असतो, जो कामं करून घेतो. तर एक्झिक्युटिव्ह पॉवरचा पॅटर्न कामं करून घेण्याच्या ताकदीला किंवा कौशल्याला, कामं करून घेण्याच्या कौशल्याचा पॅटर्न नेपोलियनच्या काळात किंवा नेपोलियनच्या आधीच्या काळात कसा होता, तर अधिकाऱ्याने पदांमधून खालच्या दिशेने पसरवला होता आणि निवडणुका दरम्यान वरच्या दिशेने जात नव्हता. तर रँक प्रशासकीय पदानुक्रमाचे रँक जे होते ते प्रशासकीय पदानुक्रमाचे होते. जर का एखादी व्यक्ती रँक म्हणजे वरती जायला त्या व्यक्तीला स्कोप नव्हता, खालच्या दिशेने पसरवला होता. अधिकाऱ्याने पदांमधून खालच्या दिशेने पसरवला होता आणि निवडणुका दरम्यान कोणाला निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल तर मग ते उभं राहता येत नव्हतं, कारण ते रँक कायम खालचा असायचा. तर निवडणुका दरम्यान वरच्या दिशेने जात नव्हता आणि रँक प्रशासकीय पदानुक्रमाचे, रँक जे होते ते प्रशासकीय पदानुक्रमाचे होते असं. तर एक्झिक्युटिव्ह पॉवरचा पॅटर्न एका अधिकाऱ्याने पदांमधून खालच्या दिशेने पसरवला होता आणि निवडणुकांदरम्यान वरच्या दिशेने जात नव्हता. रँक प्रशासकीय पदानुक्रमाचे होते. वाणिज्य दूतावास आणि साम्राज्याने एक पोलीस राज्य तयार केले. तर म्हणजे नेपोलियन पॉवरमध्ये आला आणि वाणिज्य दूतावास आणि साम्राज्याने एक पोलीस राज्य तयार केले
पण ते त्याच्या पूर्ववर्तींपेक्षा त्याच्या कार्यामध्ये अधिक परिष्कृत होते. पोलीस मंत्रालयाची स्थापना 1796 मध्ये झाली. निवडणुका वगैरे होत्या आणि पोलीस राज्य म्हणजे पोलीस ही संकल्पना नवीन आणली नेपोलियनने. तर वाणिज्य दूतावास आणि साम्राज्याने एक पोलीस राज्य तयार केले, पण ते त्याच्या पूर्ववर्तींपेक्षा त्याच्या कार्यांमध्ये अधिक परिष्कृत होते. पोलीस मंत्रालयाची स्थापना 1796 मध्ये झाली. तर त्याचे नेतृत्व फाउचे 1799 ते 1810 करत होते. त्याचे नेतृत्व फाउचे करत होते. यासाठी जबाबदार 4 प्रादेशिक पोलीस विभाग प्रशासित केले. आणि ते कोणते? तर गुप्त पोलीस, सेन्सॉरशिप, तुरुंग, पाळत ठेवणे, सर्वेलन्स आपण म्हणता येईल आपल्याला त्याला, किंवा पेट्रोलिंग किंवा सर्वेलन्स, आणि अन्नाच्या किमती आणि मनी मार्केट. तर पोलीस मंत्रालयाचे प्रादेशिक पोलीस विभाग प्रशासित केले. ते म्हणजे गुप्त पोलीस, सेन्सॉरशिप, तुरुंग, पाळत ठेवणे किंवा सर्वेलन्स, आणि अन्नाच्या किमती आणि मनी मार्केट. मग निर्वाचित प्रशासक जसे की न्यायाधीश, कर संकलक आणि अगदी पॅरिश पुजारी यांची बदली महापौर, प्रिफेक्ट आणि उपप्रिफेक्ट्स सारख्या नियुक्त कार्यकर्त्यांनी केली. 1790 मध्ये नॅशनल किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने तयार केलेल्या प्रशासन विभागाद्वारे ते होते. केंद्रीकृत प्रशासनाच्या नवीन प्रणालीने सरकारला देशाच्या संपत्तीचा पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास सक्षम केले, आणि कर संकलन ही केंद्रीय कोषागारांतर्गत सशुल्क अधिकाऱ्यांची जबाबदारी बनली. टॅक्स कलेक्शन ही सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर्स सशुल्क अधिकाऱ्यांची ऑफिसर्स जबाबदारी बनली. तर केंद्रीकृत प्रशासनाच्या नवीन प्रणालीने सरकारला देशाच्या संपत्तीचा पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास सक्षम केले, आणि कर संकलन ही केंद्रीय कोषागारांतर्गत सशुल्क अधिकाऱ्यांची जबाबदारी बनली. कर संकलनाचे संपूर्ण काम पद्धतशीर आणि कार्यक्षम झाले. जन्म, स्थिती किंवा विशेष अधिकारांमुळे कोणतीही कर सूट दिली गेली नाही, आणि हे बदल 1789 मध्ये सुरू करण्यात आले होते, परंतु ते प्रत्यक्षात नेपोलियनिक युगात लागू केले गेले. तर कर संकलनाचे संपूर्ण काम पद्धतशीर आणि कार्यक्षम झाले, आणि म्हणून राज्याची संपत्ती वाढली आणि कार्यक्षमताही वाढली. मग तर पुढचा मुद्दा आहे की जन्मस्थिती किंवा विशेष अधिकारांमुळे कोणतीही कर सूट दिली गेली नाही. आणि आपण आता बघणारच आहोत की पुढच्या युनिटमध्ये की सगळ्यांनी, आणि आधीच्या युनिटमध्ये पण आपण बघितलं आहे की राज्याचे सर्व नागरिक सारखे आहेत, आणि सगळ्यांनी राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे आहेत. असं आपण इस्टेट बघितल्या, 3 इस्टेट होत्या फ्रान्समध्ये, आणि सर्वात खालची जी इस्टेट होती म्हणजे ती शेतकरी आणि कॉमनर्सची. तर मग त्या इस्टेटला सर्वात जास्त कराचा बोझा सांभाळावा लागत होता, आणि वरचे म्हणजे आधीच्या 2 इस्टेटच्या होत्या ते एकदम लक्झरियस आयुष्य किंवा
संपत्ती असलेले आयुष्य जगत होते आणि त्याचा भार तिसऱ्या इस्टेटला मोजावा लागत होता. तर लोकांना असं वाटले की जास्त करून आणि तत्वज्ञानांना की सगळ्यांनी कराचा बोजा सांभाळला पाहिजे असं. तर कर संकलनाचे संपूर्ण काम पद्धतशीर आणि कार्यक्षम झाले. ते आणि एवढे पद्धतशीर पण नव्हते आधी. म्हणजे पहिल्या 2 इस्टेटी कर काहीच मोजणार नाहीत आणि फक्त कॉमन लोकच किंवा शेतकरी लोकच फक्त कराचा बोजा सांभाळतील. आणि म्हणून मग क्रांती झाली. तर त्या क्रांतीतून कर संकलनाचे संपूर्ण काम पद्धतशीर आणि कार्यक्षम झाले. जन्मस्थिती किंवा विशेष अधिकारांमुळे कोणतीही कर सूट दिली गेली नाही. पहिल्या 2 इस्टेटला कर सूट दिली गेली होती, तर मग आता ती कर सूट दिली गेली नाही. आणि हे बदल 1789 मध्ये सुरू करण्यात आले होते, परंतु ते प्रत्यक्षात नेपोलियनिक युगात लागू केले गेले. नेपोलियनच्या कायदेशीर सुधारणांमुळे फ्रान्सचे आधुनिक केंद्रीकृत राज्य आले आणि त्याची स्थापना झाली. फ्रान्सच्या केंद्रीकृत राज्याची स्थापना झाली. तर केंद्रीकृत राज्य आले आधुनिक. नेपोलियनच्या कायदेशीर सुधारणांमुळे फ्रान्सचे आधुनिक केंद्रीकृत राज्य आले आणि आता जे आपण घटक बघणार आहोत त्याची स्थापना झाली. तर सिव्हिल लॉची सामान्य संहिता. सिव्हिल लॉ म्हणजे नागरिकांना जो लागू होतो, तो सामान्य नागरिकांना, सर्व नागरिकांना जो कायदा लागू होतो तो सिव्हिल लॉची सामान्य संहिता किंवा त्याला म्हणता येईल संहिता, कॉन्स्टिट्यूशन. फौजदारी प्रक्रिया संहिता, एक समान कायदेशीर प्रशासन वगैरे प्रदान करणे. फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे ऑफिसर्स किंवा अधिकारी जे असतात ते, या ब्युरोक्रेसी एकंदर. आणि नेपोलियन कोड मध्ये काय समाविष्ट होते, तर ते सिव्हिल कोड सामान्य नागरिकांना जे लागू होतं ते 1804 मध्ये बनले. नागरी प्रक्रिया संहिता 1806 मध्ये आणि फौजदारी प्रक्रिया संहिता. म्हणजे वेगवेगळे अधिकारी कोणते आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे फंक्शन्स कोणते, फंक्शन्स आणि अधिकार कोणते. तर फौजदारी प्रक्रिया संहिता. नागरी प्रक्रिया संहिता सामान्य लोकांना, नागरिकांना जे प्रक्रिया संहिता हे साधारणपणे अधिकार आणि फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज असं. तर आणि सिव्हिल कोड साधारणपणे नागरिकांनी कसं वागायचं आहे असं. तर नेपोलियन कोड मध्ये हे समाविष्ट होते. ते म्हणजे सिव्हिल कोड 1804, नागरी प्रक्रिया संहिता 1806 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता. तर आधुनिक फ्रेंच राज्याची निर्मिती, याच्या महत्वाच्या संकल्पना किंवा कीवर्ड आपण बघणार आहोत. तर पहिला म्हणजे आर्मी रोल्युशनरीज. तर आर्मी रोल्युशनरीज अक्षरशः किंवा लिटरली त्याचा अर्थ होतो क्रांतिकारी सैन्य. आर्मी रोल्युशनरीज म्हणजे क्रांतिकारी सैन्य. आणि ते क्रांतिकारी हुकुमशाहीच्या काळात धान्य मागण्यासाठी आणि क्रांतिकारी सिद्धांत लागू करण्यासाठी फ्रान्समध्ये कार्यरत नागरी सैन्य होते. जे आर्मी रेव्होल्युशनरीज हे नागरिकच होते असं. ते क्रांतिकारी हुकुमशाहीच्या काळात धान्य मागण्यासाठी आणि क्रांतिकारी सिद्धांत लागू करण्यासाठी फ्रान्समध्ये कार्यरत नागरी सैन्य होते. मग संसदे 13 कायदे न्यायालये ज्यांनी न्यायिक अधिकारांचा वापर केला आणि रॉयल डिक्री ची नोंदणी करण्याचे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे
अधिकार, ते म्हणजे संसदेत. मग दफ्तराची किंमत तर खरेदी केलेल्या सरकारी नोकऱ्या, प्रतिनिधींचे मिशन, रिप्रेझेंटेशन मिशन, अधिवेशनाचे सदस्य 1793 मध्ये प्रांतांना आणि सैन्याला पूर्ण प्रशासकीय अधिकारांसह पाठवले गेले. तर ते म्हणजे प्रतिनिधींचे मिशन. अधिवेशनाचे सदस्य 1793 मध्ये प्रांतांना आणि सैन्याला पूर्ण प्रशासकीय अधिकारांसह पाठवले गेले. तर हा म्हणजे पहिला युनिट आपण बघितला. आणि पहिल्या युनिटमध्ये आपण बघितलं की नेपोलियन बोनापार्टचा फार मोठा वाटा आहे फ्रान्स किंवा फ्रेंच आधुनिक राज्य निर्माण करण्यामध्ये. आणि ते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ब्युरोक्रेसी वगैरे, आणि एकंदर फ्रान्स राज्याचा विकास हे नेपोलियन बोनापार्टने करून आणले. आणि हा तिसरा युनिट होता. आता आपण चौथ्या युनिटकडे जाणार आहोत, आणि तो म्हणजे बौद्धिक कल काय होता. तर चौथा युनिट म्हणजे बौद्धिक कल. आणि 18व्या शतकाच्या मध्यापासून ते 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत युरोपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि चर्च आणि संपूर्ण राजसत्ता यांच्या पुढे वाढणारे आव्हान होते. म्हणजे युरोपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आणि या घडामोडी चर्च आणि ऍब्सोल्यूट मोनार्की म्हणजे संपूर्ण राजसत्ता म्हणजे ऍब्सोल्यूट मोनार्की यांना त्यांनी आवाहन केले, जे राजकीय घडामोडी झाली त्या. तर नेपोलियन बोनापार्टचे राज्य होते आणि 18व्या शतकाच्या मध्यापासून ते 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत युरोपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी चर्च आणि संपूर्ण राजसत्ता किंवा ऍब्सोल्यूट मोनार्की यांच्या पुढे आव्हान निर्माण केले आणि म्हणजे यांच्या पुढे वाढणारे आव्हान. ऍब्सोल्यूट मोनार्की किंवा संपूर्ण राजसत्ता म्हणजे साधारणपणे राजा जे म्हणेल ते असं असतं, आणि चर्चचे पण वेगळे नियम असतात. तर मग हे नियम नागरिकांना म्हणजे नागरिक कंटाळले होते, किंवा कंटाळले होते म्हणण्यापेक्षा नागरिकांना त्याचा त्रास होत होता, आणि म्हणून मग त्यांना आवाहन केले गेले. चर्च आणि ऍब्सोल्यूट मोनार्की यांच्या पुढे वाढणारे आव्हान ते 18व्या शतकाच्या मध्यापासून ते 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत चालू राहिले. हे मोठ्या युरोपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आणि ते आता घडामोडी काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर मग या घडामोडींमुळे पण बौद्धिक कल जो निर्माण झाला तो पण काय होता ते पण आपण बघणार आहोत. तर हा काळ विचारांच्या क्षेत्रात लक्षणीय घडामोडींचा होता आणि वैज्ञानिक शोध आणि तर्कशक्तीचा त्या काळातील अनेक बौद्धिकांवर प्रभाव पडला. वैज्ञानिक शोध आणि तर्कशक्ती, लॉजिक किंवा सायंटिफिक डेव्हलपमेंट, वैज्ञानिक शोध, सायंटिफिक डिस्कव्हरीज आणि तर्कशक्ती किंवा लॉजिक आणि तर्कशक्तीचा त्या काळातील अनेक बौद्धिकांवर प्रभाव पडला. तर म्हणजे तर्कशक्ती म्हणजे लॉजिक किंवा कारण विचारणे, हे असं का. तर हा काळ विचारांच्या क्षेत्रात लक्षणीय घडामोडींचा होता आणि वैज्ञानिक शोध आणि तर्कशक्तीच्या त्या काळातील अनेक बौद्धिकांवर प्रभाव पडला. यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि विद्यमान सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था बदलण्याचे नवीन मार्ग सुचवले. तर ज्ञानी विचारवंतांनी विश्वासापेक्षा तर्काला प्राधान्य दिले.
म्हणजे असं इकडे म्हणता येईल की फेथ पेक्षा रिझनला जास्त इम्पॉर्टन्स किंवा महत्व दिले गेले. तर ज्ञानी विचारवंतांनी विश्वासापेक्षा तर्काला प्राधान्य दिले. आणि या कालखंडातील राजकीय तत्ववेत्यांनी प्रगतीची नवीन विचारसरणी निर्धारित केली, जी बुद्धिवादी आणि धर्मनिरपेक्ष होती. त्यांचा असा विश्वास होता की लोक कारणाच्या तत्वानुसार एक चांगले जग निर्माण करू शकतात. म्हणजे आपण इकडे म्हटलंय विश्वासापेक्षा तर्काला प्राधान्य दिले, आणि या तर्काचाच किंवा कारणाच्या किंवा तर्काच्या तत्वानुसार एक चांगले जग निर्माण करू शकतात असा तत्ववेत्यांना लोकांवर विश्वास होता. तर या कालखंडातील राजकीय तत्ववेत्यांनी प्रगतीची नवीन विचारसरणी निर्धारित केली, जी बौद्धिवादी आणि धर्मनिरपेक्ष होती. त्यांचा असा विश्वास होता की लोक कारणाच्या तत्वानुसार एक चांगले किंवा तर्काच्या तत्वानुसार एक चांगले जग निर्माण करू शकतात. शास्त्रीय उदारमतवाद अमर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल बोलतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतिम उद्दिष्टांमध्ये स्वातंत्र्य आणि आनंदाचा विचार केला गेला. उद्दिष्टांमध्ये म्हणजे अल्टिमेट ध्येय. तर क्लासिकल लिबरलिझम, शास्त्रीय म्हणजे क्लासिकल उदारमतवाद लिबरलिझम अमर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल बोलतो. इंडिव्हिज्युअल लिबर्टी, क्लासिकल लिबरलिझम अनलिमिटेड लिबर्टी, अनलिमिटेड इंडिव्हिज्युअल लिबर्टी स्वातंत्र्याबद्दल बोलतो. तर शास्त्रीय उदारमतवाद अमर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल बोलतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतिम उद्दिष्टांमध्ये स्वातंत्र्य आणि आनंदाचा विचार केला गेला आहे. तर पुन्हा क्लासिकल लिबरलिझम म्हणतो की प्रत्येक व्यक्तीचे अल्टिमेट उद्दिष्टे म्हणजे फ्रीडम आणि आनंद, हॅपीनेस. तर क्लासिकल लिबरलिझम म्हणतो की प्रत्येक व्यक्तीच्या अंतिम उद्दिष्टांमध्ये स्वातंत्र्य आणि आनंदाचा विचार केला गेला आहे. अंतिम उद्दिष्ट, अल्टिमेट ऑब्जेक्टिव्स. अज्ञान आणि अंधश्रद्धेला कारणीभूत असलेल्या धार्मिक विश्वास, परंपरा आणि तात्विक अमूर्त गोष्टींपेक्षा उपयुक्ततावाद मानवी वर्तनाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासावर भर देतात. तर उपयुक्ततावाद म्हणजे युटिलिटारियनिझम. तर अज्ञान आणि अंधश्रद्धेला कारणीभूत असलेल्या धार्मिक विश्वास, परंपरा आणि तात्विक अमूर्त गोष्टींपेक्षा युटिलिटारियनिझम किंवा उपयुक्ततावाद मानवी वर्तनाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासावर भर देतात. म्हणजे आता हे असं वर्तन केलं की हे मिळेल असं, तर ते म्हणजे मानवी वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यासावर भर देतात. मानवी वर्तन वस्तुनिष्ठ अभ्यासावर. तर उपयुक्ततावाद किंवा युटिलिटारियनिझम असंच आहे की आपण एका पद्धतीने वागलो की आपल्याला एक ध्येय गाठता येईल, तो म्हणजे उपयुक्ततावाद किंवा युटिलिटारियनिझम. तर अज्ञान आणि अंधश्रद्धेला कारणीभूत असलेल्या धार्मिक विश्वास, परंपरा आणि तात्विक अमूर्त गोष्टींपेक्षा उपयुक्ततावादी मानवी वर्तनाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासावर भर देतात. ऑब्जेक्टिव्ह, मानवी वर्तनाचे ऑब्जेक्ट. एक उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर शाळा किंवा कॉलेजमध्ये तुम्ही लेक्चर्स अटेंड करतात आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतात. म्हणजे हे असं लेक्चर्स अटेंड करणं
फायदेशीर असतं हे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि लेक्चर्स अटेंड करणं मानवी वर्तन, अटेंड करणं वर्तन. तर उपयुक्ततावादी मानवी म्हणजे मानवी वर्तनाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासावर ऑब्जेक्टिव्ह बिहेवियर तर अभ्यासावर भर देतात. तर अज्ञान आणि अंधश्रद्धेला कारणीभूत असलेल्या धार्मिक विश्वास, परंपरा आणि तात्विक अमूर्त गोष्टींपेक्षा युटिलिटारियनिझम किंवा उपयुक्तवादी मानवी म्हणजे ह्युमन ऑब्जेक्टिव्ह ह्युमन बिहेवियर याला महत्व दिला जातं. उपयुक्ततावादी मानवी वर्तनाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासावर भर देतात. ह्युमन बिहेवियर किंवा मानवी वर्तन हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात कसं म्हणता येईल, प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असतात वगैरे. हे उपयुक्ततावादीला काही समजत नाही. म्हणजे आता तुम्ही एका कोर्ससाठी ऍडमिशन घेतली आहे, तुम्ही त्याला म्हणजे तुम्हाला तो कोर्स करायचा आहे ही तुमची इच्छा तुम्ही दाखवलेली आहे, जिकडनं कोर्स करतात तिकडनं. तर आणि मग वेगवेगळी कारणे सांगायची गरज नसते. तुम्ही एकदा तुमची इच्छा दाखवलेली आहे तर त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह बिहेवियर. किंवा लेक्चर 10वी-12वी चे विद्यार्थी, आता 10वी-मध्ये आलेले आहात तुम्ही किंवा 12वी-मध्ये आहात, तुमचा अभ्यास करणं हे काम आहे, ते म्हणजे उपयुक्ततावादी युटिलिटारियनिझम. तुम्ही अभ्यास केला तुमचा फायदा, म्हणजे अभ्यास कशाला करायचा आहे, 10वी किंवा 12वी व्हायची आहे ना. तर अमूर्त गोष्टींपेक्षा उपयुक्ततावादी युटिलिटारियनिझम मानवी वर्तनाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासावर भर देतात. ऑब्जेक्टिव्ह ह्युमन बिहेवियर. तर अज्ञान आणि अंधश्रद्धेला कारणीभूत असलेल्या धार्मिक विश्वास, परंपरा आणि तात्विक अमूर्त गोष्टींपेक्षा उपयुक्ततावादी मानवी वर्तनाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासावर भर देतात. हे कमीत कमी मग परीक्षेला तरी जाणं, आणि परीक्षेला जायचंच आहे तर मग अभ्यास करून जावे, असं याला म्हणतात वस्तुनिष्ठ वर्तन, मानवी वस्तुनिष्ठ वर्तन किंवा ऑब्जेक्टिव्ह ह्युमन बिहेवियर. सर्वात मोठ्या संख्येचा सर्वात मोठा आनंद मिळवण्यासाठी सोसायटीने कार्य करणे अपेक्षित होते. सोसायटीने किंवा समाजाने त्याच्या आर्थिक विचारात उदारमतवादाचे समर्थक मालमत्ता, मुक्त व्यापार आणि मुक्त बाजारासाठी होते. उदारमतवादाचे समर्थक म्हणजे लिबरल्स, क्लासिकल लिबरलिझम किंवा एकंदर लिबरलिझम. त्याच्या आर्थिक विचार म्हणजे इकॉनॉमिक लिबरलिझम असं पण म्हणता येईल, म्हणजे आर्थिक विचारात उदारमतवाद असं म्हटलंय. तर त्याच्या आर्थिक विचारात उदारमतवादाचे समर्थन मालमत्ता, संपत्ती, मुक्त व्यापार, फ्री ट्रेड आणि मुक्त बाजारासाठी म्हणजे फ्री मार्केट. तर मग इकॉनॉमिक लिबरलिझम चे इकॉनॉमिक लिबरलिझमचे जे तत्वज्ञानी होते, इकॉनॉमिक लिबरलिझमचे जे तत्वज्ञानी होते ते समर्थक मालमत्ता, फ्री ट्रेड आणि फ्री मार्केट, मुक्त व्यापार आणि मुक्त बाजारासाठी त्यांचा कल होता. कारण सर्वात मोठ्या संख्येचा सर्वात मोठा आनंद मिळवण्यासाठी समाजाने कार्य करणे अपेक्षित होते. तर औद्योगिक क्रांतीमुळे लोकांवर ओढवलेल्या दुःखाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या समाजवाद्यांनी स्पर्धेऐवजी सहकारावर आधारित समाजाची वकिली केली. तर औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यानंतर लोकांवर जे आर्थिक परिणाम झाले, आर्थिकच असं नाही आणि एकंदर लोकांवर जे परिणाम झाले, आणि आर्थिक झाले आणि बाकी पण झाले, आर्थिक झाले म्हणून बाकी झाले, तर
इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमुळे लोकांवर जे परिणाम झाले ते बघता सुरुवातीच्या समाजवाद्यांनी म्हणजे सोशलिस्ट समाजवाद्यांनी स्पर्धेऐवजी कॉम्पिटिशनच्या ऐवजी सहकारावर कोऑपरेशनवर आधारित समाजाची वकिली केली. म्हणजे सगळा समाज स्पर्धेऐवजी सहकारावर जगला पाहिजे किंवा सहकारावर प्रगती केली पाहिजे असं त्यांना वाटत होतं समाजवाद्यांना. औद्योगिक क्रांतीनंतर आणि औद्योगिक क्रांती काय होती ते आपण बघणार आहोत. तर सेंट सायमन फुरियर आणि ओवेन यांनी एका नवीन सामाजिक व्यवस्थेसाठी युक्तिवाद केला, ज्यामध्ये समाजाच्या सामान्य कल्याणासाठी वस्तूंचे उत्पादन आणि वितरण नियोजित केले जाईल. समाजाच्या सामान्य कल्याणासाठी म्हणजे जनरल वेलबिंग. तर सेंट सायमन फुरियर आणि ओवेन एका नवीन सामाजिक व्यवस्थेसाठी युक्तिवाद केला, ज्यामध्ये समाजाच्या जनरल वेलबिंग सामान्य कल्याणासाठी वस्तूंचे उत्पादन आणि वितरण नियोजित केले जाईल. तर कारण पुन्हा सर्वात मोठ्या संख्येचा सर्वात मोठा आनंद मिळवण्यासाठी समाजाने कार्य करणे अपेक्षित होते आणि औद्योगिक क्रांती पण झालेलीच होती, त्याने लोकांवर परिणाम झाला होता. तर तो परिणाम म्हणजे समाज चांगला चालेल म्हणजे सामाजिक व्यवस्थेसाठी किंवा समाजाच्या सामान्य कल्याणासाठी वस्तूंचं उत्पादन आणि वितरण नियोजित केले जाईल. आणि या वस्तूंचं उत्पादन आणि वितरण करण्यासाठी एक समाज व्यवस्थेसाठी युक्तिवाद केला. तर तो सेंट सायमन फुरियर आणि ओवेन यांनी केला. तर सेंट सायमन फुरियर आणि ओवेन यांनी एका नवीन सामाजिक व्यवस्थेसाठी युक्तिवाद केला, ज्यामध्ये समाजाच्या सामान्य कल्याणासाठी वस्तूंचे उत्पादन आणि वितरण नियोजित केले जाईल. तर 18व्या शतकाच्या मध्यापासून ते 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत आपल्याला जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ते जगलेल्या जगाविषयीच्या त्यांच्या आकलनावर आधारित बुद्धिजीवी शोधतात. नवीन सोशो इकॉनॉमिक किंवा सोशो पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक फॉर्म्स लिहितात. तर म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवाप्रमाणे हे तत्वज्ञानी वगैरे फक्त तत्वज्ञानीच नाही आणि प्रत्येकाला स्वतःच्या अनुभवामुळे स्वतःच्या आकलनावर नवीन समाज कसा आला पाहिजे हे प्रत्येकाने म्हणजे जर का सांगता येत असेल तर सांगितले. आणि म्हणजे तर मग तोच बुद्धीचा कल होता क्रांतीनंतर, किंवा क्रांतीनंतर म्हणण्यापेक्षा या बुद्धीच्या कलाने क्रांती झाली. आणि नंतर मग ते 18व्या शतकाच्या मध्यापासून 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत कोणते सामाजिक बदल झाले ते आपण बघणार आहोत. आणि त्याने मग बुद्धीचा कल काय होता ते आपल्याला कळले, किंवा त्याने ठरवला आणि आपल्याला कळला होतो. तर चौथा युनिट आहे बौद्धिक ट्रेंड, इंटलेक्च्युअल ट्रेंड्स किंवा बौद्धिक कल. ह्याच्या महत्त्वाच्या संकल्पना किंवा कीवर्ड आपण आता बघणार आहोत. तर पहिला आहे भांडवलवाद किंवा कॅपिटलिझम असं म्हणता येईल. आणि भांडवलवाद म्हणजे काय, तर एक आर्थिक प्रणाली ज्यामध्ये उत्पादन आणि वितरण व्यक्ती आणि खासगी कंपन्यांच्या मालकीचे असते. उत्पादन आणि वितरण म्हणजे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन. तर एक आर्थिक प्रणाली ज्यामध्ये उत्पादन आणि वितरण
व्यक्ती आणि खाजगी कंपन्यांच्या मालकीचे असतील आणि ते मुक्त बाजार, खुली स्पर्धा आणि नफा यांना प्रोत्साहन देते. मुक्त बाजार, फ्री मार्केट, खुली स्पर्धा, ओपन कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिशन. तर फ्री मार्केट म्हटल्यानंतर कॉम्पिटिशन येणारच, पण ते फ्री मार्केट आहे आणि म्हणून मग फ्री कॉम्पिटिशन किंवा ओपन कॉम्पिटिशन आणि नफा म्हणजे प्रॉफिट यांना प्रोत्साहन देते. तर भांडवलवाद एक आर्थिक प्रणाली ज्यामध्ये उत्पादन आणि वितरण व्यक्ती आणि खाजगी कंपन्यांच्या मालकीचे असते, म्हणजे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन, आणि ते मुक्त बाजार, खुली स्पर्धा आणि नफा यांना प्रोत्साहन देते. मग दैवी अधिकार राजशाही म्हणजे डिवाइन राईट मोनार्की असं म्हटलं गेलंय. तर दैवी अधिकार राजशाही राज्ये की राजा देवाने निवडलेला असतो आणि तो केवळ देवाकडूनच देशावर राज्य करण्याचा अधिकार मिळवतो. देवाशिवाय कोणीही राजाची शक्ती हिरावून घेऊ शकत नाही. ते म्हणजे डिवाइन राईट मोनार्की किंवा दैवी अधिकार राजशाही. तर दैवी अधिकार राजशाही म्हणजे दैवी अधिकार राजशाही राज्य की राजा देवाने निवडलेला असतो आणि तो केवळ देवाकडूनच देशावर राज्य करण्याचा अधिकार मिळवतो. देवाशिवाय कोणीही राजाची शक्ती हिरावून घेऊ शकत नाही. मग तिसरा कीवर्ड आहे किंवा संकल्पना सामंतवाद. तर एक आर्थिक व्यवस्था ज्यामध्ये शेती, फ्युडलिझम, सामंतवाद ज्यामध्ये शेती हा संपत्तीचा स्रोत आहे आणि राजकीय शक्ती जमीन मालकांची मक्तेदारी आहे आणि समाज श्रेणीबद्ध आहे. हायरार्की आहे, श्रेणीबद्ध समाजामध्ये हायरार्की आहे. तर सामंतवाद म्हणजे एक आर्थिक व्यवस्था ज्यामध्ये शेती ही संपत्तीचा स्रोत आहे, राजकीय शक्ती जमीन मालकांची मक्तेदारी आहे आणि समाज श्रेणीबद्ध आहे. सामंतवाद म्हणजे फ्युडलिझम. मग औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. मग असे म्हटलं की आपण बघणार आहोत औद्योगिक क्रांती म्हणजे काय. तर तंत्रज्ञानातील अभूतपूर्व बदलांनंतर नाट्यमय आर्थिक विकास. तर ब्रिटनमध्ये 18व्या शतकाच्या दुसऱ्या सहामाहीत त्याची सुरुवात झाली आणि ब्रिटनमधील औद्योगिक क्रांती नंतर युरोपातील इतर देशांमध्ये पसरली. म्हणजे तंत्रज्ञानातील अभूतपूर्व बदलांनंतर नाट्यमय आर्थिक विकास. आता म्हणजे जर का प्रोडक्शन सहजी करता येत असेल, हे औद्योगिक क्रांतीमुळे प्रोडक्शन सहजी करता आलं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पण म्हणजे डिस्ट्रीब्युशन पण सहजी करता येत होतं. आणि मग म्हणून औद्योगिक क्रांतीनंतर जे सुरू झालं ते म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, इम्पिरियलिझम, कॉलोनियलिझम वगैरे. ते त्याचं कारण म्हणजे औद्योगिक क्रांती. तर औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व बदलांनंतर नाट्यमय आर्थिक विकास आणि ब्रिटनमध्ये 18व्या शतकाच्या दुसऱ्या सहामाहीत त्याची सुरुवात झाली. ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीनंतर युरोपातील इतर देशांमध्ये पण ती पसरली. म्हणजे युरोपातले लोक किंवा ब्रिटिश आणि फ्रान्समधले लोक, पोर्तुगालचे लोक, म्हणजे वास्को दा गामाने बरंच आधी भारताचा शोध लावला होता, पण म्हणजे आफ्रिका, आशिया वगैरे किंवा साऊथ अमेरिकामध्ये याच्या कॉलनीज निर्माण केल्या गेल्या युरोपातल्या लोकांकडून. ते औद्योगिक क्रांतीमुळे, कारण ब्रिटनमधील औद्योगिक क्रांती नंतर युरोपातील सर्व देशांमध्ये पसरली. मग व्यापारीवाद. तर एक आर्थिक प्रणाली जी व्यापार आणि इतर व्यावसायिक हितसंबंधांना संपत्ती मिळवण्यासाठी सरकारच्या नियमनाला प्रोत्साहन देते. ते 18व्या शतकापर्यंत युरोपावर वर्चस्व गाजवले व्यापारीवादने. मर्कंटालिझम. व्यापारीवाद म्हणजे मर्कंटालिझम एक आर्थिक प्रणाली जी व्यापार आणि इतर व्यावसायिक हितसंबंधांना संपत्ती मिळवण्यासाठी सरकारच्या नियमनाला
प्रोत्साहन देते आणि ते 18व्या शतकापर्यंत युरोपावर व्यापारी वादने वर्चस्व गाजवले. तर हे म्हणजे कीवर्ड होते चौथ्या युनिटचे. तर आधुनिक फ्रेंच राज्याची निर्मिती आणि हे युरोप म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपमध्ये ते सगळ्या देशांमध्ये पसरली औद्योगिक क्रांती आणि म्हणजे साधारणपणे युरोप बदलले आणि युरोप बदलल्यामुळे सगळे जग पण बदलले. तर मग आधुनिक राज्याची निर्मिती ही फ्रान्समध्ये सुरू झाली आणि ती कशी सुरू झाली आपण पुन्हा एकदा बघूयात ती. तर आधुनिक फ्रेंच राज्याची निर्मिती. तर क्रांतीपूर्व काळात कोणत्याही वैधानिक तपासणीच्या अनुपस्थितीत फ्रान्समध्ये विकसित झालेले केंद्रीकृत निरंकुशतावाद राष्ट्रीय विधानसभेने ते कसे उद्ध्वस्त केले ते देखील आपण पाहिले आहे. थोड्या विश्रांतीनंतर जॅकोबिन प्रजासत्ताक आणि नेपोलियन बोनापार्ट यांच्या अंतर्गत प्रशासकीय केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू राहिली. काही संस्थात्मक बदल सुरू झाले जे नंतर परत केले जाऊ शकले नाहीत. संस्थात्मक बदल असे होते की युनिव्हर्सल लीगल कोड, राष्ट्रवादी विचारांचा प्रसार, सैन्यासाठी सैनिक म्हणून फ्रेंच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर भरती, रोमन कॅथोलिक चर्च सह समेट, थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक मजबूत नोकरशाही संरचनेची निर्मिती, उच्च शिक्षणाचे अतुलनीय केंद्रीकरण आणि या पायऱ्यांमुळे फ्रान्सचे आधुनिक राष्ट्रात रूपांतर झाले. या सुधारणा जवळून पाहिल्या गेल्या आणि नंतर जगभरातील मोठ्या संख्येने देशांनी स्वीकारल्या. निरपेक्षतेच्या उदयाची कारणे होती. निरपेक्षतेच्या उदयाची दोन कारणे म्हणजे प्राचीन राजवटीत निरंकुश राज्याने दुहेरी चारित्र्य विकसित केले. उत्पादनाच्या संबंधात याने वर्गासारखी भूमिका विकसित केली. हे इतके होते की ते सामंत शासक वर्गाच्या विविध घटकांशी शेतकरी आणि कृषी उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पर्धा करत होते. दुसरे म्हणजे राज्याला संपत्तीच्या संचयनाचा फायदा झाला. सामाजिक प्रगतीच्या प्रक्रियेत तो गुंतला होता. क्रांतिकारी कालखंडात प्रशासकीय पुनर्रचनेची उद्दिष्टे काय होती? तर राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी पारंपरिक रचनेच्या जागी नवीन रचना करणे हे प्रशासकीय पुनर्रचनेचे मुख्य उद्दिष्ट होते. स्थानिक प्रशासनाची नवीन प्रणाली तात्काळ आवश्यक होती. हे अन्न वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या इतर बाबींसाठी देखील इष्ट होते. नेपोलियनच्या देशांतर्गत उपायांनी एका मजबूत केंद्रीकृत सरकारच्या अंतर्गत फ्रान्सची संपूर्ण पुनर्रचना केली. ते शांतता आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी होते. एक्झिक्युटिव्ह पॉवरचा पॅटर्न एका अधिकाऱ्याने पदांमधून खालच्या दिशेने पसरवला होता आणि निवडणुकांदरम्यान वरच्या दिशेने जात नव्हता. रँक प्रशासकीय पदानुक्रमाचे होते. वाणिज्य दूतावास आणि साम्राज्याने एक पोलीस राज्य तयार केले, पण ते त्याच्या पूर्ववर्तींपेक्षा त्याच्या कार्यामध्ये अधिक परिपृष्ठ होते. पोलीस मंत्रालयाची स्थापना 1796 मध्ये झाली. त्याचे नेतृत्व फौचे 1799 ते 1810 करत होते. यासाठी जबाबदार 4 प्रादेशिक पोलीस विभाग प्रशासित केले, म्हणजे गुप्त पोलीस, सेन्सॉरशिप, तुरुंग, पाळत ठेवणे आणि अन्नाच्या किमती आणि मनी मार्केट. निर्वाचित प्रशासक जसे की न्यायाधीश, कर संकलक आणि अगदी पॅरिश पुजारी यांची बदली महापौर, प्रिफेक्ट आणि उपप्रिफेक्ट्स यासारख्या नियुक्त कार्यकर्त्यांनी केली. 1790 मध्ये नॅशनल किंवा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीने तयार केलेल्या प्रशासन विभागाद्वारे ते होते. केंद्रीकृत प्रशासनाच्या नवीन प्रणालीने सरकारला देशाच्या
संपत्तीचा पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास सक्षम केले आणि कर संकलन हे केंद्रीय कोषागारांतर्गत सुशुल्क अधिकाऱ्यांची जबाबदारी बनली. कर संकलनाचे संपूर्ण काम पद्धतशीर आणि कार्यक्षम झाले. जन्म, स्थिती किंवा विशेष अधिकारांमुळे कोणतीही कर सूट दिली गेली नाही. हे बदल 1789 मध्ये सुरू करण्यात आले होते, परंतु ते प्रत्यक्षात नेपोलियनिक युगात लागू केले गेले. नेपोलियनच्या कायदेशीर सुधारणांमुळे फ्रान्सचे आधुनिक केंद्रीकृत राज्य आले आणि कसली स्थापना झाली तर सिव्हिल लॉ ची सामान्य संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, एक समान कायदेशीर प्रशासन वगैरे प्रदान करणे. नेपोलियन कोड मध्ये समाविष्ट काय होते तर सिव्हिल कोड 1804, नागरी प्रक्रिया संहिता 1806 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता. मग आता तिसऱ्या युनिट आधुनिक फ्रेंच राज्याची निर्मिती याच्या महत्वाच्या संकल्पना. आर्मी रिव्होल्युशनरीज जे अक्षरशः क्रांतिकारी सैन्य ते क्रांतिकारी हुकुमशाहीच्या काळात धान्य मागण्यासाठी आणि क्रांतिकारी सिद्धांत लागू करण्यासाठी फ्रान्समध्ये कार्यरत नागरी सैन्य होते. संसदेत 13 कायदे न्यायालये ज्यांनी न्यायिक अधिकारांचा वापर केला आणि रॉयल डिक्रीची नोंदणी करण्याचे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार. दफ्तराची किंमत, खरेदी केलेल्या सरकारी नोकऱ्या. प्रतिनिधींचे मिशन. अधिवेशनाचे सदस्य 1793 मध्ये प्रांतांना आणि सैन्याला पूर्ण प्रशासकीय अधिकारांसह पाठवले गेले. तर चौथा युनिट म्हणजे बौद्धिक कल. 18व्या शतकाच्या मध्यापासून ते 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत युरोपमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि चर्च आणि संपूर्ण राजसत्ता यांच्या पुढे वाढणारे आव्हान. हा काळ विचारांच्या क्षेत्रात लक्षणीय घडामोडींचा होता. वैज्ञानिक शोध आणि तर्कशक्तीचा त्या काळातील अनेक बौद्धिकांवर प्रभाव पडला. यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि विद्यमान सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था बदलण्याचे नवीन मार्ग सुचवले. ज्ञानी विचारवंतांनी विश्वासापेक्षा तर्काला प्राधान्य दिले. या कालखंडातील राजकीय तत्ववेत्यांनी प्रगतीची नवीन विचारसरणी निर्धारित केली जी बुद्धिवादी आणि धर्मनिरपेक्ष होती. त्यांचा असा विश्वास होता की लोक कारणाच्या तत्वानुसार एक चांगले जग निर्माण करू शकतात. शास्त्रीय उदारमतवाद अमर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल बोलतो. प्रत्येक व्यक्तीच्या अंतिम अधिष्ठांमध्ये स्वातंत्र्य आणि आनंदाचा विचार केला गेला. अज्ञान आणि अंधश्रद्धेला कारणीभूत असलेल्या धार्मिक विश्वास, परंपरा आणि तात्विक अमूर्त गोष्टींपेक्षा उपयुक्ततावादी मानवी वर्तनाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासावर भर देतात. सर्वात मोठ्या संख्येचा सर्वात मोठा आनंद मिळवण्यासाठी समाजाने कार्य करणे अपेक्षित होते. त्याच्या आर्थिक विचारात उदारमतवादाचे समर्थक मालमत्ता, मुक्त व्यापार आणि मुक्त बाजारासाठी होते. औद्योगिक क्रांतीमुळे लोकांवर ओढवलेल्या दुःखाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या समाजवाद्यांनी स्पर्धेऐवजी सहकारावर आधारित समाजाची वकिली केली.